नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग यांचा आज झालेला पेपर पाहणार आहोत। त्यामध्ये जीकेचे कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा पेपर अजून झालेला नसेल किंवा झाला असेल तर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहा, आदिवासी विकास मंत्रालय भारतात कधी स्थापन झाले? तर ऑप्शन्स दिलेले आहेत मित्रांनो, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर आदिवासी विकास मंत्रालय हे भारतात 1999 मध्ये स्थापन झालेले आहे। ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आहे। पहा मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती पाहूया। तर पहा, भारतात आदिवासी विकास मंत्रालय हे 1985 मध्ये स्थापन करण्यात आले होते, पण सुरुवातीला हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी विभाग म्हणून ओळखले जात होते। पण 1999 मध्ये ते आदिवासी व्यवहार मंत्रालय म्हणून स्वतंत्र मंत्रालय म्हणून स्थापित झाले आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक आपला बी करेक्ट असणार आहे, लक्षात ठेवा। एकलव्य मॉडेल निवासी शाळेचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर पहा मित्रांनो, एकलव्य मॉडेल निवासी शाळेचा उद्देश हा आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणे आहे। ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आहे। पहा मित्रांनो, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही भारत सरकारची मॉडेल निवासी शाळेची योजना आहे। यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दुर्गम आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी 1997-98 मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली होती, लक्षात ठेवा। त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे डी। पेसा कायदा कधी पारित झाला? तर ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर पेसा हा कायदा 1996 मध्ये पारित झालेला आहे। ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आहे। पहा मित्रांनो, पेसा हा कायदा 24 डिसेंबर 1996 रोजी भारतीय संसदेत पारित झाला आहे। हा कायदा अनुसूचित क्षेत्रामध्ये पंचायती राज व्यवस्था लागू करण्यासाठी बनवण्यात आला होता, तर लक्षात ठेवा ही माहिती। पुढचा आपला प्रश्न आहे, एकलव्य शाळा किमान किती विद्यार्थ्यांसाठी असते? तर मित्रांनो, एकलव्य शाळा ही 480 विद्यार्थ्यांसाठी असते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख हस्तक्षेपापैकी एक आहे। ही शाळा केवळ शैक्षणिक शिक्षणावरच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात। प्रत्येक शाळेची क्षमता ही 480 विद्यार्थ्यांची आहे आणि ही शाळा इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेवा देते, तर लक्षात ठेवा ही माहिती। बिरसा मुंडा आवास योजना कोणत्या राज्यात आहे? पहा मित्रांनो, बिरसा मुंडा आवास योजना ही एक आदिवासी विभाग योजना आहे जी महाराष्ट्रात राबवण्यात येते। ही योजना आदिवासी लोकांसाठी घरकुल निर्माण करण्यासाठी आहे, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी। तर पहा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक कोणता करेक्ट होईल मग? तर ए ऑप्शन करेक्ट आहे। बिरसा मुंडा आवास योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून कोणाचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो? तर मित्रांनो, गगनयान मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्यांची नावे आहेत कॅप्टन प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला यांचा समावेश करण्यात आलेला आहे। पहा मित्रांनो, त्यासाठी इथे ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आहे, वरीलपैकी सर्व। 2019 ते 2023 या कालावधीसाठी जगातील सर्वोच्च शस्त्रास्त्रे आयात करणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर ऑप्शन सी हे करेक्ट आहे, आपला भारत देश आहे मित्रांनो। जगातील सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे आपला भारत देश। पश्चिम भारताला भेट देणारा पहिला इंग्रज कोणता आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर पश्चिम भारताला भेट देणारा पहिला इंग्रज आहे थॉमस स्टीफन, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात, त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या। आदिवासीच्या सांस्कृतिक हक्काचे संरक्षण करणारे कोणते तत्व राज्यघटनेत आहे? तर ऑप्शनपैकी सी हे ऑप्शन करेक्ट आहे। सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा। आदिवासींसाठी राखीव असलेली संसदेतील सभा कोणती आहे? तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन ए हे करेक्ट आहे, लोकसभा। आदिवासींसाठी राखीव असलेली संसदेतील सभा आहे लोकसभा।
आदिवासी विकासासाठी महाराष्ट्रात कोणते स्वतंत्र विभाग कार्यरत आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर पहा मित्रांनो, आदिवासी विकासासाठी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे आदिवासी विकास विभाग काम करते, लक्षात ठेवा. त्यासाठी ऑप्शन क्रमांक इथे आपला बी करेक्ट आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे? तर ऑप्शन्स जे दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी, लक्षात ठेवा. मित्रांनो, परीक्षेमध्ये जनगणनेवरती प्रश्न विचारले जात आहेत आणि आपण आपल्या चॅनलवरती स्पेशल एक व्हिडिओ टाकलेला आहे जनगणना 2011 वरती. सर्वच प्रश्न तुमचे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील, तर नक्की पहा तो व्हिडिओ. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? तर जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो? तर स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून आपण रामकृष्ण परमहंस यांना ओळखतो. ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आहे, लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे? तर जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर मित्रांनो, भारतातील आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे. तर हा करंट अफेअर्सवरती प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो. तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसाल तर पाहून घ्या. आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जात आहेत, त्यासाठीच तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वात जुना वेद कोणता आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो? तर सर्वात जुना वेद हा ऋग्वेद आहे. ऑप्शन क्रमांक सी हे करेक्ट आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न. तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. त्यामुळे मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024ची आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर GKची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. नंबर आहे 7020648236. या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि मित्रांनो, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या PDFमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यासाठी ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.